महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सभासदांची सहपतसंस्था अहमदनगरची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नगर शहरातील टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली। रवींद्रजी देशपांडे, आर्यल कुलकर्णी, भरतजी अभंग, तुकारामजी डिंबळे, रवींद्रजी डबीर, सुभाषजी जगदाळे, सुधीरजी क्षितिज, PM क्षीरसागर, आदिनाथजी पठाडे, संजय दुधाने, रविकांतजी सरोवरे, खिरोडकर, अशोक साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। प्रदीप श्रीधर भाटे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या 31 वर्षांची शिस्तबद्ध परंपरा जोपासत आजची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले। या सभेला प्रमुख मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। सभेत सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्वपत्नीक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यावर्षी महावितरणचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेल्या कामगारांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेमधून श्री जन्माचे स्वागत योजनेअंतर्गत सभासदांना ₹5,000, कन्यादान आहेर योजनेअंतर्गत ₹2,000 सभासदांना भेट देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच कैलासवासी बाळासाहेब साठे वनवासी कल्याण आश्रम, मजदूर संकेत, वीज कामगार कल्याण निधीला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देणगी देण्यात आली। तसेच गणेश आरगोंडा उच्चस्तर लिपिक यांना महावितरणमध्ये 25 वर्ष सेवा झाल्याबद्दल त्यांनी संघटनेस ₹11,000 देणगी दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा या सभेत सत्कार करण्यात आला। सभेचे सूत्रसंचालन संचालक अनिल नजन यांनी केले। प्रास्ताविक आणि अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी गणेश कुंभारे यांनी केले। आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक अनिल टेकाळे यांनी करून सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली। ही सभा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे सर्व सर्कल, विभागीय, उपविभागीय कक्ष प्रमुख, पदाधिकारी, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ह्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सभासदांच्या सहकारी पतसंस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली। नगर जिल्ह्यामध्ये वीज क्षेत्रामध्ये अनेक पतसंस्था काम करतात, परंतु या पतसंस्थेचं वैशिष्ट्य असं की स्वभांडवलावर चालणारी ही पतसंस्था आहे। सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सर्व संचालकांनी आणि सभासदांनी एकमताने या ठिकाणी घेतलेले आहेत। सभासद हित, उद्योग हित व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम करणारी एक पतसंस्था म्हणून नावलौकिक संपूर्ण नगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रात देखील या पतसंस्थेचा आहे। सभासदांना जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने देता येईल, कमीत कमी खर्च करून काटकसरीने कारभार करून सभासदांना विविध सभासदांच्या हिताच्या विविध योजना राबवून सभासदांच्या पदरामध्ये जास्तीत जास्त माप कसे टाकता येईल, नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पतसंस्थांपेक्षा सर्वाधिक कमी व्याजदर देण्याचा मानस या संचालक मंडळाचा या निमित्ताने आहे व त्यासाठी हे संचालक मंडळ कार्यरत आहे। महासंघ सभासदांची सहकारी पतसंस्थेची ही 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न झाली। नगर म्हटलं की सहकार क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे। अनेक संस्था या नगर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे। त्यामध्ये वीज कर्मचाऱ्यांची ही कामगार महासंघाची पतसंस्था इथं एक चांगल्या पद्धतीने काम करत आहे। गेली 32 वर्ष अविरतपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा काम करून सभासदांना जास्तीत जास्त या ठिकाणी सोयी आणि सवलती दिल्या जात आहेत। याच्यामध्ये 5.5 कोटीचं यांचं भागभांडवल, स्वयं भागभांडवलावर चालणारी ही पतसंस्था आहे। तसंच 1 कोटीच्या यांच्या ठेवी आहेत। अशा प्रकारचा चांगला आर्थिक भक्कम पाया या पतसंस्थेचा या ठिकाणी आहे आणि सभासदांच्यासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात। त्यामध्ये कन्यादानसारखी अत्यंत महत्त्वाची जी योजना आहे या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातून, संचालकांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली जाते। प्रदीपजी भाटे या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचे सर्व सहकारी आपले गणेशजी या ठिकाणी सचिव आहेत। हे सर्व ही टीम एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संस्थेचं काम पाहत आहे। संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत। त्यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाला, तसेच मजदूर संकेत, तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं प्रॉब्लेम येतील, आपल्या महाराष्ट्रावर ज्या वेळेस अनेक वेळा करोनासारखे हे झालेले आहेत, आघात झालेले आहेत, त्या वेळेस
पतसंस्थेने आर्थिक मदत या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या आमच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही 38-40 पतसंस्था आहेत, या सर्व पतसंस्थेने पंतप्रधान निधी तसेच मुख्यमंत्री निधी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मदत केलेली आहे। आमचे मार्गदर्शक माननीय विलासरावजी झोडगेकर साहेब, डबीर साहेब, या ठिकाणी जगदाळे साहेब, असे कामगार महासंघाचे असंख्य असे ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी या संस्थेला मार्गदर्शन करत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम या नगर पतसंस्थेचं या नगरमध्ये चाललेले आहे। त्यांना मी या ठिकाणी या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। आणि कामगार महासंघाच्या आधिपत्याखाली ज्या महाराष्ट्राच्या पतसंस्था काम करतात त्या निर्विवादपणे पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात। त्याच पद्धतीने नगरची पतसंस्था या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने काम करते। तसेच सामाजिक भान ठेवून सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी ही प्रत्येक समाजावर असते, समाजातील प्रत्येक घटकावर असते, समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, तो पुरुष असेल महिला असेल जो कोणी असेल त्याची असते। त्याच पद्धतीनं या पतसंस्थेची सुद्धा एक सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी असते, ती त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर काही देणगीच्या स्वरूपात केलेली आहे, ती सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित झालेली आहे। मित्रांनो, प्रथमतः आपलं सर्वांचं अभिनंदन यासाठी करेल की नुकतीच आपली जी पगारवाढ झाली ती एक चांगल्या प्रकारे चांगली झालेली आहे। संस्थेचं एकूण कामकाज, संस्थेचं ध्येय धोरण, संस्थेची आर्थिक शिस्त या संबंधात माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी खूपच उत्तम बोलणं केलेलं आहे। किंबहुना माझ्यासमोरचा जो विषय होता 70 वर्षाचा, तोही जवळजवळ कुलकर्णीजींनी मांडलेला आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे मांडण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे। पण आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वजण भारतीय मजदूर संघाचे सदस्य आहोत। भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते आपण आहोत आणि आपण कोपऱ्यात जरा थांबाल का, नाही तर बाहेर जा। संस्था ही जी आपण स्थापन केली, सर्व संचालक, सुरुवातीचे संचालक, मागचे संचालक, नवीन संचालक, हे सगळे संस्था नेतातच पुढे। संस्थाचे संचालक जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे सदस्य देखील महत्त्वाचे आहेत। आपण सर्वजण गेले अनेक वर्ष भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे मजदूर संघात नेहमी म्हणलं जातं असं की पद हे एक व्यवस्था आहे। संचालक जेवढाच संस्थेला जबाबदार आहे, जेवढाच जिम्मेवार आहे, जेवढाच कार्यक्षम आहे, तेवढेच सदस्य देखील कार्यक्षम आहेत आणि त्यामुळे आपण सगळेजण देखील कार्यक्षम आहात यात माझ्या मनात शंका नाही। आणि त्यामुळे प्रमुख वर्षी साजरी करत असतो, परंतु या सभेच्या माध्यमातून मला आपल्याला सांगावं असं वाटतंय, कुठलंही कार्य करत असताना त्याला कुठलं तरी अधिष्ठान लागतं। तसंच अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधाम विविधाच्य पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जी भगवद्गीता सांगितली त्याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की कुठलंही कार्य करत असताना, कुठलंही काम करत असताना एक पंचसूत्री असते आणि या पंचसूत्री या श्लोकामध्ये सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये पंचसूत्री म्हणजे काय सांगितलं की कुठलेही कार्य करत असताना भक्कम अधिष्ठान म्हणजे तत्वज्ञान लागतं मित्रहो, ध्येय संकल्प लागतो, उत्तम साधन म्हणजे कार्यपद्धती, विविध प्रकारे सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आणि दैव म्हणजे ईश्वरी कृपेचं वरदान।